हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज बघा मी बनवत आहे सीझन एंडिंगची रेसिपी. म्हणजे बघा आंब्याचा रस आपण बनवतो तर तोच आता सीझन संपत आलेला आहे. ॲक्च्युली ना सीझन जो आहे तो संपलेला आहे, कारण पाऊस पडल्याच्या नंतर सहसा आपण आंब्याचा रस वगैरे काही खात नाही, कारण आंब्यांची जी क्वालिटी आहे तर ती काही तेवढी चांगली येत नाही. तर त्यामुळे पाऊस वगैरे पडल्याच्या नंतर ना आंब्याचा रस वगैरे म्हणजे फारसे लोक ना बनवायला बघत नाही. पण म्हटलं चला एकदा ना म्हणजे मार्केटमध्ये ना आंबे आताही छान छान असे मिळत आहेत आणि थोडेसे व्यवस्थित क्वालिटीचे जर आंबे घेतले तर ते चांगले मिळतात आणि छानसुद्धा असतात. तर म्हणून म्हटलं एकदाच ना आंब्याचा जो रस आहे म्हणजे जो आमरस आहे तर तो खाऊन म्हणजे बनवायचा म्हणून. तर त्याच्यासाठी बघा इथे ना आंबे वगैरे सगळे मी असे धुवून ठेवले. आणि जेव्हाही आमच्या इथे आंब्याचा रस बनतो तर त्यावेळेचा जेवणाचा जो बेत आहे तर तो ठरलेला असतो. म्हणजे वडीची भाजी, शेवया, पापड आणि तेलाच्या पोळ्या, तर असा सगळा जो बेत आहे तर तो ठरलेला असतो. तर त्याच्यासाठी म्हणून ज्या वड्या असतात, बरेच लोक बघा त्याला सांडगे म्हणतात, आमच्या भागामध्ये ना त्याला वड्या म्हणतात. उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे ज्या वड्या आपण बनवून ठेवतो भाजीसाठी तर त्याच वड्या. तर प्रत्येक वेळेला बघा जेव्हा आंब्याचा रस बनतो ना तर ही एक भाजी जी आहे तर ती ठरलेली असते. तर ह्या ज्या वड्या आहेत तर ते मी त्यानं थोड्याशा बॉईल करून बनवते. तर कुकरमध्ये त्यांना बॉईल होण्यासाठी ठेवलं, सोबतच 2 आलूसुद्धा घातलेत आणि इथे आंब्याचा रस बनवण्याची तयारी माझी चालू आहे. तर आंब्याचा रस बनवण्याची माझी जी प्रोसेस आहे तर ती बघा थोडीशी वेगळी आहे. बरेच लोक ना आंब्याचा रस जो आहे तर आंबे मॅश करून बनवतात, पण मला सहसा तसा रस बनवायला जमत नाही. तर त्यामुळे मी ना आंबे ना सगळे असे सोलून घेते. आंबे थोडेसे यांनी ना जे टाईट आंबे असतात ना तर तसेच आंबे आणलेले आणि प्रत्येक वेळी आमच्या इथे ना तसेच आंबे येतात, कारण आंब्याचा रस बनवण्याची जी पद्धत आहे माझी तर ती अशीच आहे. तर त्यामुळे ना आंबे जे आहेत तर ते आम्ही टाईटच आणतो थोडे. तर सगळे जे आंबे आहेत ते सोलून घेतले आणि त्यांना ना अशा प्रकारे बारीक बारीक असं कट करून घेतलं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे आंबे घातले आणि एका भांड्याला जेवढी साखर लागेल, म्हणजे एका भांड्यामध्ये जेवढे आपण आंबे घातले त्याला जेवढी साखर लागेल तर तेवढी साखर त्यामध्ये घातली आणि चांगलं असं बारीक ना मिक्सरमध्ये म्हणजे वाटून घेतलं त्याला. तर बघा आंब्याचा रस बनवण्यासाठी ना मला ना म्हणजे मिक्सरनेच बनवलेला आंब्याचा रस आवडतो. हाताने बनवायला एकतर कंटाळा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे ती. तर त्यामुळे ना अशाच प्रकारे अगदी शॉर्टकटमध्ये हा रस बनवतो. तर मी अशाच प्रकारे बनवून घेते. चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आणि आंब्याचा जो रस आहे तर तो बनवून माझा तयार झालेला आहे. ज्या वड्या मी बॉईल करण्यासाठी ठेवलेल्या होत्या तर वड्यासुद्धा छान अशा बॉईल झालेल्या होत्या. आलूसुद्धा त्यामध्ये स्मॅश करून घेतले आणि फोडणी करून घेते भाजीला. तर बघा नॉर्मली आपण काय करतो की ज्या वड्या असतात तर त्या वड्यांना म्हणजे बॉईल न करताच त्यांना फोडणी घालतो. पण माझी ना वड्यांची भाजी बनवण्याची जी पद्धत आहे तर ती अशाच प्रकारे आहे. कारण बघा ह्या ज्या वड्या आहेत तर आपण ना बाहेरून गिरणीवरून याची जी डाळ आहे तर ती दळून आणतो, तर त्या वड्यानं लवकर शिजत नाही. तर त्यामुळे मग मी अशा प्रकारे बॉईल करूनच बनवते. तर भाजीसुद्धा इथे शिजत आहे. सोबतच ज्या शेवया आहेत तर शेवयासुद्धा बनवून घेते, कारण आंब्याच्या रसासोबत ना उकळलेल्या शेवया सगळे आवडीने खातात. आणि बघा नजरहटी आणि दुर्घटना घटी, तर असं ना माझं ना 2 वेळा झालं. 2 वेळा या जे शेवयांचं पाणी आहे तर ते बाहेर सांडलं. तर जे कोणी म्हटलं आहे की बघा नजरहटी आणि दुर्घटना घटी, तर ते अगदी बरोबरच आहे. थोडंसं लक्ष आपलं विचलित झालं की काय ना काय किचनमध्ये कांड होतोच होतो आणि तसाच इथेसुद्धा झाला. सगळ्या बॉईल केलेल्या शेवया ज्या आहेत चाळणीमध्ये काढून घेतल्यावरून थोडंसं थंड पाणी घालायचं, त्याच्याने ना शेवया छान अशा मोकळ्या होतात. आणि सोबतच बघा जे पापड आणि कुरड्या असतात तर त्यासुद्धा ना सगळे आवडीने खातात. आणि जेव्हाही आंब्याचा रस बनतो त्यावेळेला पापड तळणं हे एक कन्फर्म असतं. आणि ज्या वेळेला पापड तळण्यासाठी म्हणजे कढई ठेवलेली असते तर त्यावेळेला बघा घरामध्ये जितक्या टाईपचे पापड असतील आणि जितक्या टाईपच्या कुरड्या असतील त्या सगळ्या म्हणजे सगळ्या तळल्या जातात. कारण कोणाला काही आवडतं, कोणाला काही आवडतं. आणि हे जे सगळे वाळवणीचे सामान आहे तर ते मी पर्सनली घरी बनवते, कारण मुलांना खूप आवडते. तर त्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये ना सगळे हे जे आयटम आहेत तर ते सगळे मी असे घरीच बनवते. तर छान मस्त असं जे ताट आहे तर ते तयार झालेलं आहे. सगळ्यात आधी देवांना नैवेद्य दाखवून देते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा.
सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेले होते, त्यामुळे स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला। तर देवांना असा छान नैवेद्य दाखवून देते, त्यानंतर मग आम्हालासुद्धा जेवण करायचं आहे। त्यानंतर बघा एक ना पुन्हा गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। देवांसाठी जे वस्त्र आपण बनवतो तर त्यातलेच ना मी वस्त्र बनवले, मागे बऱ्याच दिवसाच्या आधी बनवलेले, खूप दिवस झाले त्या गोष्टींना आता। तर त्यातलेच बघा हे थोडे थोडे ना कटपीस जे कपडे आहेत तर ते वाचलेले होते, कारण 1 मीटर कपडा मी आणते आणि पूर्णचा पूर्ण कपडा काही देवाऱ्यामध्ये लागत नाही, तर हे एवढाले जे तुकडे आहेत ते वाचलेले। मध्यंतरी विचार केला की उशांचे ना कवर बनवायचे म्हणून, कारण ज्या लहान उशा बघा आता बेडवर सुद्धा तुम्हाला इथे एक लहान उशी दिसत असेल, तर त्या उशांना मी मार्केटमधून कॉटन आणला आणि मुलांसाठी त्या छोट्या छोट्या उशा मी घरी बनवलेल्या। तर त्यांचे बघा जे पिलो कवर आहे ते मार्केटला मिळत नाही, त्यामुळे मग ते मला घरीच बनवावे लागतात। तर विचार केला की हे जे कपडे आहेत वाचलेले तर यांचे ना छान असे पिलो कवर बनवायचे। पण मग नंतर अचानक आयडिया आली की जेव्हा काही अशी वेगळी पूजा वगैरे ठेवायची असते तर बऱ्याचशा ज्या पूजा आहेत ना तर त्या मी म्हणजे देव्हाऱ्यावर ना जो बॉक्स मी बनवलेला आहे तर बघा एक ना पाटी अशी बाहेर काढलेली आहे, तर त्यावर ठेवते। तर त्याच्यासाठी म्हणून हे कपडे बनवायचे आणि चांगलेही वाटतील। तर एक वस्त्र ना देव्हाऱ्यामध्ये पिवळं आहे आणि एक वस्त्र लाल रंगाचं आहे। आणि बघा देव्हाऱ्यासाठी जेही वस्त्र मला लागतात तर ते मी ना स्वतः घरी बनवते, मार्केटमधून आणत नाही, घरीच ते पीस वगैरे आणते आणि बनवते। तर बघा हे वस्त्र बनवता बनवता अचानक ना एक काम आलं आणि इमर्जन्सीमध्ये बाहेर जावं लागलं। तर बाहेरचं काम आटोपलं आणि त्यानंतर मग घरी येऊन पुन्हा हे जे काम आहे तर ते कंटिन्यू केलं आणि बघू शकत असाल इतके छान असे वस्त्र बनवून तयार झाले आहेत। तर बघा आधी ना मला हे वस्त्र तिथे टाकावं लागायचं, एक तर हे मोठंसुद्धा होतं आणि फोल्ड करून टाकावं लागायचं। तर त्यापेक्षा बघा हे वस्त्र मी बनवले, आतमधल्या देवाऱ्यामध्ये ना जो वस्त्र आहे तर त्याच रंगाचं वस्त्र आणि त्याच कापडाचं वस्त्र बघा बाहेर येईल, तर छान वाटते। आणि तुम्ही बघून ना म्हणजे तुम्हीसुद्धा एक आयडिया लावू शकता की खरंच खूप सुंदर दिसते हे, म्हणजे पूर्ण आतमधला कपडा आणि बाहेरचा कपडा सगळा असा एकसारखा दिसतो। आता सध्या इथे ना पिवळा वस्त्र अंथरलेला आहे, पण लाल वस्त्रसुद्धा माझ्याकडे आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल, 1-2 वेळा मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत देव्हाऱ्याचा जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये बघितले असाल। तर बघू शकत असाल छान असे जे वस्त्र आहेत माझे तर ते बनवून तयार झालेले आहेत। तर चला व्हिडिओ इथेच संपवते। आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला। पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद। हर हर महादेव।